राम राम ताई, राम राम. आम्हाला सांगा तुम्ही हे कोंबडीचं जे सगळं बनवलंय ना, पहिलं कशा तुम्ही कोंबड्या पाळायच्या आणि आता काय काय बदल केलाय, तुम्हाला कोण माहिती दिली ही जरा सांगा सविस्तर. माना पहिले बोलायचं. माझे नाव हा सांगा, तुमचं नाव सांगा आणि काय काय केलं. अनिता रैदास पाळवी. हं. पहिले कुकडे हेच पुई पसरते ते आम्ही वाहने ढगमरत बघितले ताये तहरे कांबडे कोडे ए शेड बनवी तहरे कुकडे माहिती मी के हैं हां देसी वाले कॉले. बरं, आणि कसं बनवलं, किती दिवसात बनवलं, बांबू किती लागले? तीन एक दी हम बनवे बरं. 10-15 हिले वाहने हं. होते. मग आता कोंबड्या कशा राहतात? आम्ही हा जे मग फरक पडला का? म्हणजे खुल्ल्या ठेवत होते अगोदर, आता बंद आहेत. फायदा होतोय काय? आम्ही जरी फायदे होय काय काय फायदा होते सांगा बरं जरा. म्हणजे ह्याला जे पुईपोता वेगळे ओढे उठले आम्ही माहिती आहे तर खायला पाणी पिलं नाही तर आता वेगळे ओढे उठले. बरं, आता शेताला जाते वेळेस काय बंद करून जाता का मग? हा, दरवाजा बंद करता. आणि चरायला वगैरे सोडता यांना बाहेर? घरी असल्यावर सोडता का तुम्ही? घरी असल्यावर बाहेर? बरं, छोट्या आहेत म्हणून नाही सोडल्या. बरं बरं. बाकी लोकांना हे शक्य आहे का? तुमच्या इथले लोक असं बनवू शकतात घरच्या घरी? बनवू शकतात. बरं, काय काय लावले सांगा. बांबू आहे, त्याच्यावर काय लावले? हे बांबूच्यावर हे कडबा आहे का? बरं बरं. आणि वर शेड नेट पण लावलेत सावलीसाठी. बरं, छान. किती कोंबड्या आहेत ह्या सगळ्या मिळून? मध्ये किती कोंबड्या ठेवल्यात? 50 आपले पण बेनमुळे गेले 48. बरं, 50च्या जवळपास आहेत आणि 2च मेले आत्तापर्यंत. ओके, छान वाढ झाली कोंबड्यांची. चला, तुमचे धन्यवाद. हां.